सर्वांना सर्वप्रथम नवरात्री निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। या नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीचं पूजन करतो, म्हणजे शक्तिपीठाचं पूजन करत असतो। आपण सर्व महानुभाव आणि आपले जे महान व्यक्ती होऊन गेले, ज्यामुळे आज आपण इथं घडलो, त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय वरिष्ठ काळे सर, ॲडव्होकेट काकडे सर, आमच्या प्रशासनात वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मुगाजी काकडे सर, आमच्या भगिनी व सर्व पुढे उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ बंधू आणि माझ्या माता भगिनी, सर्वप्रथम मी तुम्हाला या नवरात्री निमित्त शुभेच्छा देतो। आयोजकांनाही शुभेच्छा देतो की त्यांनी या नवरात्रीच्या निमित्ताने हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। वेळ भरपूर झालेला आहे, मी वेळ घेणार नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ खूप झालेला असल्यामुळे आणि थोडी थंडी वाजत असल्यामुळे तुमच्या भावना मला कळतात, त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही। विद्यार्थी मित्र हो, आता विद्यार्थीच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक व्यक्ती हा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो विद्यार्थीच असतो। तो सतत काही ना काही नवीन शिकतच असतो। त्यामुळे डॉक्टरांची कितीही मोठा झाला तरी प्रॅक्टिसच असते, वकिलाची कितीही मोठा झाला तरी प्रॅक्टिसच असते, शिक्षकाचीही प्रॅक्टिसच असते। तो सतत काही ना काही शिकत असतो। त्यामुळे प्रत्येकानं सतत काही ना काही शिकलं पाहिजे, थोडं चुकलंही पाहिजे पण शिकलं पाहिजे। महात्मा फुले यांनी फार मोजक्या शब्दामध्ये या शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे। तुम्हाला सगळ्याला माहित आहे, एकदा काळजीपूर्वक ती मी पुन्हा नजरेपुढून जाऊ द्या ते वाक्य। विद्येविना मतीविना गतीविना वित्ताविना आणि एवढे सगळे अनर्थ चुकू द्या, काही हरकत नाही। काही मागे पुढे गती नीती मती काहीतरी मागे पुढे झाला असेल, हरकत नाही, पण हे सगळे अनर्थ कशामुळे झालेत? अविद्येमुळे झाले, असे महात्मा फुले सांगतात। मग महात्मा फुलेंच्या प्रतिमेचं पूजन अर्चन मनन हे तर कराच करा, पण ते काय म्हणले होते त्यांचा सार त्यांनी जसं गीतेचा सार सांगितलेला आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, काम करीत जावा, फळाची अपेक्षा करायची नाही। तसं या जीवनाचा सार आणि शिक्षणाचा सार किंवा आपल्याला होणाऱ्या त्रासाचा, दुःखाचा, येणाऱ्या संकटांना कसं आपण परतवून लावायचं, या सगळ्या गोष्टींचा सार आपल्याला महात्मा फुलेंनी अगदी मोजक्या शब्दात सांगितलेला आहे। अविद्येमुळे हे सगळं घडलंय। सगळं म्हणजे काय घडलंय? तर अविद्येमुळे किंवा शिक्षण न घेतल्यामुळे आपल्याला पैसा मिळू शकला नाही, आपल्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला नाही, अज्ञानाचा अंधार झाला। त्यामुळे काय झालं तर चारित्र्याचं हनन झालं, म्हणजे माणसानं माणसाशी कसं वागावं हे कळलं नाही। हे सगळं शिक्षणामुळे झालेलं आहे, हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे। मग हा शिक्षणाचा अधिकार सर्वांना असावा हे सावित्रीमाई फुलेंनी सांगितलेलं आहे। हा आदर्श आपल्या डोळ्याच्या समोर असला पाहिजे। खचून जायचं नाही, हारायचं नाही। एखाद्या वेळी आपल्याला एखाद्या कृतीतून अपयश आला असेल, आपण एखाद्या वेळी नापास झालो असतील, तर घाबरायचं नाही किंवा त्याचा न्यूनगंड सुद्धा बाळगायचा नाही, सतत प्रयत्न करायचे। काकडे सरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्या गोष्टीमध्ये सातत्य असलं पाहिजे। भले आपली ज्ञान कमी असू द्या, आपल्याला आपली गती थोडी कमी असू द्या, पण कामातलं सातत्य कायम ठेवायचं। शास्त्रात आपल्या सांगितलेलं आहे, करत करत प्रयास से भैया तो पाठीमागे जा, करत करत प्रयास से जडमती होय सुजान। सतत प्रयत्न जर केले ना तर जडमती म्हणजे दगडाला सुद्धा एखाद्या वेळी पाझर फुटू शकतो। तुम्ही पहा, पहिले आडं होते त्याच्यातून पाणी शेंडीत गेले, बरोबर आहे,
मग आडातून पाणी शेतीत असताना दोरी ज्या दगडाला लागत गेली ती दोरी वर वडून वडून त्या दगडाला चिरा पडत गेले. दगडाला चिरा पडतात. माणसाला सतत एखादं काम केल्यावर त्यासाठी माणसाने सतत प्रयत्न करायचा आणि त्यागाची भूमिका ठेवायची. त्याग केल्याशिवाय काय मिळणार नाही माणसाला, त्याग करावाच लागणार आहे. मग कशाचा त्याग करायचा? आपल्या सोबतचं कोणी पिक्चर पाहायला जात असेल तर आपण पाहायला जायचं नाही. आपलं कोणी झोपी गेला असेल आपल्या सोबतचा मित्र तेव्हा आपण जागा पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. हा, चमत्काराशिवाय नमस्कार आहे काय? आणि काहीतरी वेगळं केल्याशिवाय काही वेगळं मिळणार आहे काय? काकडे साहेब आजही सांगतात मी 5 वाजता उठतो. सातत्य आहे, पोहण्यामध्ये सातत्य आहे, म्हणून ते राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाला. कुठल्याही कामामध्ये सातत्य असलं पाहिजे. शिक्षण घेत असताना नुसतं पुस्तकी शिक्षण घेऊन उपयोग नाही. व्यापारामध्ये लीनता पाहिजे, शिक्षणामध्ये नम्रता पाहिजे. शिक्षण घेऊन जर कोणी झुकत नसेल, वाकत नसेल किंवा त्याच्या वागण्या बोलण्यात नम्रता नसेल तर ते शिक्षण काहीच कामाचं नाही. उच्च शिक्षण घेतलंच पाहिजे, पण नाहीच भेटलं तरी माणूस काही लहान होत नाही. अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण तुमच्या समोर आहे. 1.5 दिवसाची शाळा केली, 1.5 दिवस शाळेत गेले, पण त्यांनी लिहिलेल्या त्या पुस्तकांवरती पीएचडी होते विद्यापीठांमध्ये. बहिणाबाई चौधरी कधी शाळेत गेल्या होत्या का? थोडंफार ऐकून शिक्षण घेतलं त्यांनी, ऐक्यू. त्यांच्याही काव्यावरती विद्यापीठामध्ये पीएचडी होते. त्यांच्या नावानं विद्यापीठ आहे. त्यामुळे घाबरायचं नाही, खचून जायचं नाही. महान पुरुषांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी आपल्याच वयामध्ये स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून काय शपथ घेतली होती की हे जनतेचं स्वराज्य मी उभं करेन. 18 पगड जातीतील सर्व लहान मावळ्यांना त्यांनी सोबत घेतलं आणि हे स्वराज्य निर्माण केलं. ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे. कशासाठी? त्यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रत्येक यशासाठी त्याग असला पाहिजे. त्याग कुठून घ्यायचा? तानाजी मालुसरेचं उदाहरण या ठिकाणी देण्यात आलं. स्वतःच्या मुलाचं लग्न होतं, रायबाचं. ते लग्न त्यांनी बाजूला ठेवलं, स्वामीनिष्ठा पुढे ठेवली, स्वराज्य धर्म पुढे ठेवला आणि सांगितलं राजे आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो साहेब. आमच्यासारख्या भटक्या जमातीतून वर आलेले तानाजी मालुसरे हे धनगर जमातीतून होते आणि ते शिवरायांच्या कामी आले आणि आम्ही त्यांचे वारस आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्यांचं निधन झालं युद्धामध्ये. शिवरायांनी काय शब्द काढले? गड आला पण काही उपयोग झाला नाही, माझा सिंह गेला. हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा. आपण करू शकतो, मी हे करू शकतो, हे सतत आपल्या डोक्यात ठेवायचं. मी करू शकत नाही असं कधीच आपल्या डोक्यासमोर, आपल्या डोक्यामध्ये असा विचार आला नाही पाहिजे. शास्त्र काय सांगतं? मधमाशी ही उडू शकत नाही, तिचा शरीराचं वजन हे पंखापेक्षा जास्त असते म्हणून, पण ती उडते आणि इतकी वेगवान उडते. मधमाशी मौळाची तुम्हाला माहित आहे ना कशामुळे उडते? कारण तिला कोणी सांगत नाही तू उडू शकत नाही म्हणून. त्यामुळं जर आपल्याला कोणी मागे खेचत असेल तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तू हे करू शकत नाहीस असं म्हणणारी असं म्हणणारं जर कोणी असेल तर त्यांना काना वेगळे टाकून आपण पुढे जायचं. जसा शिवरायांचा आदर्श आपण पुढे ठेवला, राजे यशवंतराव होळकर त्यांचाही आदर्श आपण पुढे ठेवू शकतो. 20-21व्या वर्षी त्यांनी स्वतःचा इंदोरमध्ये राज्याभिषेक घडवून आणला. खूप मोठा आदर्श आपल्या समोर आहे. हे करत असताना आपली नीतिमत्ता ढासळू द्यायची नाही. महिलांचा आदर सतत आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. या ठिकाणी आपण महाजिजाऊंचा आदर्श घेऊन राणी अहिल्याबाई होळकरांनी 29 वर्ष राज्यकारभार केला. कशावरती? घोंगडीवरती बसून. कुठल्याही दागदागिन्यांचा मोह बाळगला नाही. जनतेच्या कल्याणाचंच राज्य त्यांनी केलं म्हणून त्यांचे आपण प्रतिमेचं पूजन करतो. त्यामुळे घरामध्ये महिलांनी सुद्धा दागिन्यांसाठी हट्ट न करता मुलाच्या शिक्षणासाठी हट्ट केला पाहिजे.
सोन्यासारखं सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे लेकरं जर तुम्ही घडवले तर तुम्हाला उद्या सोन्यासारखे दिवस येतील. त्यामुळे महिलांनी सुद्धा हे या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. मुलांनी निष्ठेनं शिकलं पाहिजे, त्यागानं शिकलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. ज्यावेळी प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले 14 वर्षाच्या, तेव्हा ते फक्त राम होते. 14 वर्षाचा वनवास करून जेव्हा ते आले ना, तेव्हा ते प्रभू श्रीराम झाले. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या आयुष्याचा विद्यार्थी दशेतला 14 वर्षाचा काळ जर प्रभू श्रीरामाप्रमाणे वनवासात म्हणजे या भौतिक सुखांपासून, लग्न सोहळे, दिवाळी, पंचमी, होळी या सण उत्सवापासून थोडंसं बाजूला जाऊन जर आपण आपल्या पुस्तकांना गुरु मानून त्यात सुख शोधलं तर आयुष्यभर आपल्याला काही कमी पडणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला उत्तम पुरुष व्हावं लागेल. आणि उत्तम पुरुष होण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला मर्यादा बाळगाव्या लागतील गोष्टीमध्ये. मग तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम होसाल. ही त्यागाची भावना, संयमाची भावना आपल्यामध्ये पाहिजे. कुणी मोठा मोबाईल घेतला म्हणजे आपल्याला तो हवा असतो, त्यासाठी आपण घरी झगडतो. यापेक्षा मोठं पुस्तक मागा तुम्ही घरी, म्हणजे ते तुमचं मस्तक सुधारण्यासाठी कामाला येईल. एकमेकांचा आदर करायचा. विद्यार्थी दशेत असताना मुलांनी विशेषतः आई वडिलांचा आदर करायला शिका. कधी उलट बोलायचं नाही. त्यांचं काम तुम्हाला शाळेत नेऊन सोडण्यापर्यंत आहे. तिथून पुढची जबाबदारी तुमची आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतंय, त्याला पाणी पियाचं की नाही हे त्याच्या तहानेवर अवलंबून आहे. कुठलीच गोष्ट तुमच्या यशात आडवी येत नाही, तेवढं धैर्य तुमच्यात पाहिजे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन डॉक्टर होता येतं, तहसीलदार होता येतं. मराठी माध्यमाच्या झडपीच्या शाळेत शिकून इंग्रजी माध्यमात PhD करता येते, वकील होता येतं, पेट्रोल पंप टाकता येतो, उद्योग करता येतो. मग जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून एवढं करता येतं तर मग तुम्ही आम्ही का करू शकत नाही? माणसाने नुसतं पुस्तकी शिक्षण घेऊनही उपयोग नाही. काही परिस्थितीनुसार ज्यांना शिकता आलं नाही त्यांना परिस्थितीने शिकवलं, आदर्श शिक्षण घेतलं, त्यांनी नीतिमत्ता बाळगून जर जीवन जगलं तर तेही शिक्षण महत्वाचं आहे. आपण एक MBBS करतो, ते एक वैद्यकीय शिक्षण आहे. आपले आई वडील MBBS करतात. आपला दुग्ध व्यवसाय आहे साहेब, गोरे साहेब MBBS. ते मी ऐकलं जोग आता ते म्हशी बघत शेती MBBS. ते MBBS आहे की ते MBBS केलं नसतं तर आपलं होत होतं काय? मग प्रत्येक कार्याचा, त्यांच्या त्या कामाचा सुद्धा तुम्ही आदर केला पाहिजे आणि एक शिक्षण घेतलं पाहिजे. मला काय सांगायचं होतं तुम्हाला माझ्या बोलण्यातून, तर आपण पुस्तकी शिक्षण घेत असताना माणसाचे किंवा माणसाच्या वेदनाही वाचायला शिका. सर्वप्रथम आपल्या आई वडिलांपासून. त्यांची परिस्थिती जर आपल्याला हवा असलेला मोबाईल, आपल्याला हवी असलेली गाडी देण्यासारखी नसेल तर ती आपण तपासली पाहिजे, खरंच नाहीये का? त्यासाठी आपण हट्ट करायचा नाही. आपल्याला शिकवतात ना तेच त्यांचे खूप मोठे उपकार आहेत. आपण आपल्या हिमतीवरती सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि इतके चांगले प्रयत्न केले पाहिजे की आपल्याला काहीच अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे. या ठिकाणी या प्रसंगी तुम्ही हा चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि मला बोलण्याची संधी दिली. या वेळेच्या आणि काळाच्या जोखडामध्ये प्रत्येक जण अडकलेला आहे, त्यापासून मी तरी कसा वेगळा असणार. त्यामुळे वेळेचं भान मी ठेवतो आणि आपण काहीतरी आज या ठिकाणी घेऊन जावा आदर्श आणि आपल्या मुलांना शिकवावं असं या ठिकाणी मी सांगतो. आणि आयोजकांची मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो.